हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. तर हॅपी रक्षाबंधन टू यू ऑल. तर आज आहे रक्षाबंधन. तर आज आम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तो स्टे ट्यून. म्हणजे आमच्या घरी काय काय होते, काय स्वयंपाक बनतो आणि आम्ही कसं ते सेलिब्रेट करतो सगळे मिळून, तर ते तुम्ही बघूया. आज माझा सख्खा भाऊ तर येऊ नाही शकत किंवा मी पण माझ्या माहेरी जाऊ नाही शकली, पण माझी जी जाऊ आहे तिचा भाऊ येणार आहे, तर मी त्यालाच राखी बांधणार आहे. तसेच माझ्या दिराला पण मी राखी बांधत असते. तर ठीक आहे, मग चला मग आपण बघूया की आजचा दिवस कसा जातो आणि आम्ही कसं रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो. तर स्टे ट्यून. सगळ्यात आधी तर आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली लवकरच, कारण की आम्हाला लवकर स्वयंपाक आवरून जेवणं आटपून आम्हाला रेडी व्हायचं होतं रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी. म्हणजे किचनचं काम एकदा संपल्यानंतर आपण निवांत होतो आणि निवांत रेडी होऊ शकतो आणि सेलिब्रेशन पण एकदम निश्चिंत मनाने करू शकतो. नाहीतर मग असं वाटतं राहिलं काहीतरी काम किचनमध्ये, मग आपलं धड त्या सेलिब्रेशनमध्ये पण लक्ष नसतं आणि आपली कामं राहिलेली असतात, तर त्याचा थकवा वेगळाच असतो आणि सारखं आपलं लक्ष किचनकडेच लागलेलं असतं. म्हणून आम्ही विचार केला की आधी सगळं हे आवरून घ्यायचं आणि नंतर निवांत सेलिब्रेशन करायचं. आम्ही त्या दिवशी जवळजवळ 10 लोक होतो, तर आम्हाला 10 लोकांचा स्वयंपाक बनवायचा होता. तर मी सगळ्यात आधी भाजी बनवली आणि वरण भात तर आधी झालेला होता. नंतर वरणाला पाणी घातलं मी. वरण आम्ही थोडंसंच बनवलं होतं, तुम्ही बाजूच्या गॅसवर बघू शकता, कारण की ते कोणी जास्त खात नाही, रश्श्याची भाजी असते तेव्हा. तर मी भाजी बनवली आणि वरणाला पाणी घालून घेतलं. त्यानंतर मी लगेच कढी पण बनवून घेतली. आम्हाला भजी वगैरे पण बनवायची होती. आणि रक्षाबंधन स्पेशल स्वीटमध्ये आम्ही गुलाबजामुन बनवले होते, जे कालच बनवून ठेवलेले होते. त्यामुळे ते एक स्वीट बनवायचं काम आमचं आज वाचलं होतं. आणि सणाच्या दिवशी तुमच्या घरात कितीही लेडीज असू द्या काम करायला, ते कमीच पडतात, कारण की एवढं सगळं बनवायचं असतं. आम्ही तिघी जणी आहोत, म्हणजे माझी जाऊ आणि सासूबाई, आम्ही तिघी मिळून स्वयंपाक बनवत होतो. पण तरी एकेकाची काही ना काही फरमाईश असते, तर ते लेट होऊनच जातं. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की मी रक्षाबंधनसाठी माहेरी गेली नाही, कारण माझं माहेर इथून खूप लांब आहे. जवळजवळ मला 12 तास लागतात जायला. आणि माझा भाऊही आला नाही, कारण की माझी छोटी बहीण येत असते रक्षाबंधनसाठी, ती जवळच आहे, सो ती येत असते रक्षाबंधनला. मी मोस्टली जात नसते रक्षाबंधनला, मी डायरेक्ट दिवाळीला जाते, कारण की एवढं 1-2 दिवसासाठी एवढं लांब ट्रॅव्हल करायला जमत नाही, ते पण लहान बाळासोबत. म्हणून मग मी रक्षाबंधनला फक्त राख्या पाठवत असते. तर यावेळेसही माझ्या राख्या ऑलरेडी रक्षाबंधनच्या आधी पोहोचल्या आणि माझ्या भावाचं गिफ्टही मला मिळालं आहे. आणि आम्ही व्हर्च्युअली किंवा फोनवर आम्ही करत असतो रक्षाबंधन सेलिब्रेशन. माझ्या राख्या ज्या पोहोचल्या त्या माझी बहीण बांधून देते माझ्या भावाला वगैरे. मला असं वाटते तुमच्यापैकी खूप जणी माझ्याशी रिलेट करू शकाल, ज्यांचं माहेर खूप लांब आहे. कारण की आपण 1-2 दिवसासाठी माहेरी जाणं म्हणजे आपल्याला असं वाटते निवांत जावं, ॲटलिस्ट आपण 8 दिवस तरी राहू शकलो पाहिजे. आणि जेव्हा माहेर लांब असतं तेव्हा असं वाटतं 1-2 दिवसासाठी एवढं ट्रॅव्हल करायला परवडत नाही. म्हणून मी भाऊबीजेला जाते आणि निवांत 15-20 दिवस राहते. आणि इथे बघा मी भजी काढते. भजी ही नॉर्मल बेसनची भजी नाही आहे, ही कॉर्नची भजी आम्ही केली त्या दिवशी. ही खायला खूप टेस्टी लागतात आणि सगळ्यांना आवडतात ही आमच्याकडे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच या रेसिपीबद्दल सांगेल. आणि आम्ही काय काय बनवलं त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. भाजी, कढी, भात, वरण, तसेच हे कॉर्न भजी, थोडेसे तिखट आणि थोडेसे फिक्के, कारण की माझा मुलगा अधिराज पण खातो. आणि हे थोडेसे आम्ही कुरडी पापड तळले होते. परत ह्या चपात्या आणि गुलाबजामुन मी तसे सांगितले, तुम्ही कालच बनवले होते, त्यामुळे आज ते छान मुरले होते. बघा किती सुंदर दिसत आहेत. मग नंतर आम्ही लगेच ताट वाढले आणि सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तुम्ही बघा किती सुंदर दिसतं ना, असं भरलेलं ताट असलं की हे ताट बघूनच अर्ध जेवण आपलं होऊन जातं. सगळा स्वयंपाक खूप छान झाला होता, सगळ्यांना खूप आवडला. नंतर आम्ही मस्त रेडी होऊन रक्षाबंधन सेलिब्रेशनला सुरुवात केली. हे काका इथं आहे, इथं काकडे हे काका आहे. गरम होत असेल त्याला. तर अधिराजनं थोडा चिडचिड करत होता, राहतच नव्हता, कारण की त्याची झोपेची वेळ झाली होती. म्हणून आम्ही त्याला असं हॅपी बर्थडे टू यू वगैरे म्हणत होतो, म्हणजे तो थोडासा लक्ष देत होता.
त्याला असं हॅपी बड्डे वगैरे बोललं ना की तो खूप राहतो, म्हणजे त्याला खूप आवडतं आणि तो क्लॅप क्लॅप करतो. त्याला माहिती आहे हॅपी बड्डे कसं करतात, तर तो त्याला खूप एक्साइटमेंट वाटते हॅपी बड्डे वगैरे असं बोललं की. म्हणून आम्ही त्याला म्हणत होतो की तुझा बड्डे आणि तू राखी बांधू दे, ऑप्शन करू दे, म्हणून आम्ही सगळे हॅपी बड्डे टू यू सारखं म्हणत होतो. त्याचंही हे पहिलंच रक्षाबंधन आहे. ॲक्च्युली मागच्या वर्षी त्याचं पहिलं रक्षाबंधन होतं, तेव्हा पण त्याला काही समजत नव्हतं. यावर्षी तो ॲटलिस्ट त्याला समजत होतं की राखी काय आहे आणि तो बघत होता कोणी कोणी कशी राखी बांधली आहे. सो हे मला एक मेमरी क्रिएट करून ठेवायची होती, म्हणून मी हे व्हिडिओ क्लिप्स घेतल्या. मला माहिती आहे हा पूर्ण डिटेल व्हिडिओ नाही आहे, थोड्या क्लिप्स आहे, पण हा मला प्रिझर्व करून ठेवायचा होता, म्हणून हा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण की अशा छोट्या क्लिप्स आपण मोबाईलमधून लगेच डिलीट करून टाकतो, आणि जर अशाच आपण प्रिझर्व करून ठेवल्या, यूट्यूबवर टाकून ठेवल्या एखाद्या व्हिडिओ फॉर्ममध्ये, तर त्या मेमरी आपल्यासोबत कायम राहतात. सो म्हणून मी हा छोटा का असो ना हा व्लॉग मी शूट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आमचं नणंद भावीचं रक्षाबंधन झालं. ही माझी नणंद आहे, तिने पण माझ्यासाठी राखी आणली होती, सो ती मला बांधत होती. मी लहानपणापासून बघितलं आहे की फक्त भाऊ बहिणीचं रक्षाबंधन असतं, पण आजकाल तर असा ट्रेंड आला आहे की भैया भाभी यांच्यासाठी राख्या असतातच. आणि म्हणजे आता रक्षाबंधन हे फक्त राखी भावाला बांधायचा ट्रेंड राहिला नाही, तर जो आपली रक्षा करतो कायम त्याला पण आपण एक रक्षा धागा म्हणून बांधतो. ज्यांना भाऊ नसतो हे बहिणीमध्ये पण बांधतात, किंवा मुलगी तिच्या वडिलांना बांधते, कारण ते आयुष्यभर तिची रक्षा करतात. अदू राख्या दाखव, राख्या तुझ्या अदू हात. आणि हा होता आमचा फॅमिली फोटो घेण्याचा एक अशक्य प्रयत्न, जो झालाच नाही बरोबर, म्हणजे फोटो आलाच नाही आमचा फॅमिली फोटो. कोणी कुठे डोळे लावले तर कोणी काय केलं, असं होतच राहतं. तर मी काही फोटोज समोर ॲड केले आहेत आमच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे, ते तुम्ही बघा. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतील का जर मी पोस्ट केले तर, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण माझ्यासारख्याच आठवणी प्रिझर्व करायला आवडतात का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आठवणीच असतात ज्या आपल्या कायम सोबत असतात. हे मोमेंट तर आपण विसरून जातो, पण आपण जेव्हा काही व्हिडिओ आणि फोटोजमध्ये कॅप्चर केलेले मोमेंट हे आपल्याला नेहमी लक्षात राहतात. सो गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन कसं वाटलं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.